तर बीड जिल्ह्यामध्ये एकीकडे पवनचक्कीच्या वादातनं हत्येसारख्या घटना घडत असतानाच दुसरीकडे पवनचक्की कंपनी मालकांकडनं शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय मात्र दडपला जात असल्याचं चित्र आहे। बीडच्या महाजनवाडीमध्ये पवनचक्की उभारण्यात आली आहे। याकरता जे नियम आहेत ते मात्र या ठिकाणी पाळले गेले नाहीयेत। पवनचक्की उभारताना नियमानुसार पवनचक्कीपासून 230 मीटर अंतरामध्ये कच्चे अथवा पक्कं घर असू नये। मात्र महाजनवाडी इथं उभारलेल्या पवनचक्कीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावरती वस्ती आहे आणि तरीही या ठिकाणी पवनचक्की उभारण्यात आली आहे। तसंच या पवनचक्की उभारणीकरता जमीन संपादन करण्यात आली होती। तो व्यवहार देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। जो प्रोजेक्ट अगदी वरती म्हणजे माळरानावर घ्यायचा चालला होता, तर त्यांनी ऐन वेळेला सुपीक जमिनीमध्ये आणि आमच्या वस्तीमध्ये तो तयार केलेला आहे। मी न्यायालयीन प्रक्रियासुद्धा त्याची पार केलेली आहे आणि प्रशासनाला अर्ज विनंत्यासुद्धा केलेल्या आहेत की हा प्रोजेक्ट हा थांबवा, कारण का या प्रोजेक्टचे तोटे हे भविष्यात खूप होऊ शकतात। याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही की या प्रोजेक्टचा आम्हाला काय काय त्रास होऊ शकतो। यामुळं प्रशासनानं हा प्रोजेक्ट थांबवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा। काय अडचण नाही साहेब, इथं ही ना इथं ही छोटीशी ही अगोदर आम्हाला म्हणले छोटीशी पवनचक्की, पण आता भरपूर मोठी पवनचक्की। आम्हाला बघितलं की भीती वाटती। मुलं, जनावरं, शेळ्या, करडं आम्ही सगळे बाहेर झोपतो हिवाळा आणि उन्हाळा। मग आता काय करायचं नेमकं? आम्ही इथं राहायला 10-12 वर्ष झालं आलो इथं राहायला। आता शेतीतच घेतले ना, त्यांनी जवळच घेतले ना, आता नेमकं करायचं काय? आणि एखाद्या वेळेस हे झालं तर एवढं मोठं जनावर आहे इथं, दुधाच्या गाय आहेत, बारकाली वासरं आहेत, त्याच्या आवाजामुळं हे बेपान सुटलेलं आहे जनावर। तुमची काय मागणी आहे? हे बंद व्हावं, हे तर आमच्यापाशी नको आहे।